नाशिककरांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय म्हणजे स्वादिष्ट जेवण आणि तेही निसर्गरम्य ठिकाणी. मग काय विचारायलाच नको. आणि हेच नाशिककरांचं स्वप्न सत्यात उतरण्यात यशस्वी ठरले प्रदीप त्र्यंबक सोनवणे. नाशिककरांची विशेषतः खवय्यांसाठी संपूर्ण फॅमिली सोबत व्हेज नॉन व्हेज सुग्रास जेवण मिळावे म्हणून कालवण व्हेज अँड नॉन व्हेज हॉटेलची निर्मिती लक्ष्मण सृष्टी पवार चौक, रुद्रा फार्म हाऊस पुढे, टाकळी रोड, नाशिक या ठिकाणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी तसेच फॅमिली रेस्टॉरंट सोबत लॉन्चची सुविधा उपलब्ध करून लग्न समारंभ, पार्टी, रिसेप्शन, बर्थडे पार्टी, ऑफिशियल मीटिंग, ऑफिशियल पार्टी, घरगुती जेवण, 3 प्रकारचे मिसळ, कुठलाही कार्यक्रम असो, उत्कृष्ट सेवा, तितक्याच जिव्हाळ्याचा कर्मचारी वर्ग, वाजवी दर अशा या भव्य दिव्य अशा हॉटेल कालवण फॅमिली रेस्टॉरंट अँड लॉन्चचा शुभारंभ नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या शुभ हस्ते फीत कापून प्रजासत्ताक दिनी करण्यात. यावेळी आयोजकांच्या वतीने उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे सह शहरातील विविध पक्षातील तसेच सामाजिक राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी या हॉटेलच्या शुभारंभ प्रसंगी भेट देत सोनवणे परिवारासह हॉटेल कालवणला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. मला प्रथमतः या ठिकाणी आनंद या विषयाचा आहे की आपले सर्वच मराठी युवक वर्ग हा व्यवसायाकडे वळतोय. कुठल्या ना कुठल्या माध्यमातून नवीन कन्सेप्ट्स आणून आपण चांगल्या प्रकारे लोकांची सेवा आणि त्याचबरोबर व्यवसाय कसा करू शकतो. तर मला असं वाटतं का निश्चित यामध्ये आपल्या छोट्या मोठ्या कार्यक्रम ज्या असतात 400-500 लोकांचे कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी होऊ शकतात आणि मला असं वाटतं की याचा लाभ सर्वच या परिसरातील हा संपूर्ण औरंगाबाद रोड हा तसा तर सर्वच कार्यक्रमांचा लग्न सोहळ्यांचा असतो. निश्चित त्याचा फायदा यांना देखील होईल आणि मी यांना या निमित्तानं एकच शुभेच्छा देईल की त्यांच्या या व्यवसायामध्ये चांगल्या त्यांना यश मिळेल. मला निश्चितपणे खात्री आहे की सोनवणे परिवार हा या ठिकाणी त्यांच्या या व्यवसायामध्ये उत्कृष्ट निश्चितपणे तो व्यवसाय वाढवण्यासाठी काम करतील आणि या ठिकाणी येणारा प्रत्येक ग्राहक हा आल्यानंतर त्याचं समाधान होईल अशा प्रकारची सर्व्हिस ते देतील. आणि मला निश्चितपणे खात्री आहे की एकदा क्वालिटी चांगली असली, जेवण चांगलं असेल तो लोक कुठेही असो त्या ठिकाणी जातात. आणि हे नाशिक आणि नाशिक रोड शहराच्या एक मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे निश्चितपणे चांगल्या प्रकारचा व्यवसाय ते करतील. आजच्या ह्या आनंदी दिवसामध्ये कालवण नावाने सुरू केलेल्या या नव्या व्यवसायाचं आज उद्घाटन होत आहे. खरं तर अतिशय सुंदर अशा पद्धतीने आणि अतिशय निसर्गरम्य वातावरणामध्ये संपूर्ण आपण रूप बघतोय. कालवण नावाने एक सुंदर असा हॉल आहे. हॉलमध्ये अतिशय सुंदर सिटिंग आहे आणि एका साईडला लॉनसुद्धा आहे आणि अतिशय सुंदर या ठिकाणची टेस्ट आहे, जेवणाची चव आहे. आणि मला निश्चित खात्री आहे की आमचा संपूर्ण जो भाग आहे, मग जसं जेल रोड असेल, टाकळी, शिवाजीनगर हा संपूर्ण भाग आहे, ह्या हॉटेलला हा संपूर्ण भाग जोडलेला आहे. आणि निश्चितच ह्या आमच्या भागासाठी एक खवयांसाठी एक चांगली व्यवस्था या ठिकाणी झालेली आहे. पुढच्या 26 जानेवारीपर्यंत यांच्या अजून येत्या काळा म्हणजे 12 महिन्यामध्ये अजून यांच्या 10 शाखा या शुभेच्छा. आमचे मित्र प्रदीप सोनवणे यांनी या परिसरामध्ये कालवण या नावाने एक खवयांसाठी खास एक सुंदर असं एक हॉटेल या ठिकाणी तयार केलं. या हॉटेलची वैशिष्ट्य म्हणजे व्हेज आणि नॉनव्हेज प्लस तुमचा एखादा छोटासा कार्यक्रम जरी असेल तरी या कार्यक्रम या ठिकाणी आणि सर्व हे एकदम मुबलक दरामध्ये या ठिकाणी आपल्याला सुविधा उपलब्ध करून दिली. मी तरी सर्व नागरिकांना विनंती करेन की आपण नक्की या हॉटेलला एकदा भेट देऊन इथला पदार्थांचा स्वाद घ्यावा. हॉटेल कालवण फॅमिली रेस्टॉरंट अँड लॉन्चचे संचालक प्रदीप त्र्यंबक सोनवणे यांनी आलेल्या सर्व मान्यवरांसह हितचिंतकांचे आभार मानत एकदा आमच्या हॉटेल कालवणला भेट देण्याचे आवाहन करीत आपले मनोगत व्यक्त केले. मी प्रदीप त्र्यंबक सोनवणे. 26 जानेवारी या शुभ मुहूर्तावरती मी आपणास खास सेवेसाठी घेऊन आलो आहे हॉटेल कालवण. व्हेज, नॉनव्हेज आणि मिसळ, काळा रस्सा, हिरवा रस्सा आणि लाल रस्सा ही नवीन कन्सेप्ट आपल्या सेवेसाठी घेऊन आलेलं आहे. तसेच कोणतेही शुभ कार्य असो, हळद, लग्न, रिटायरमेंट, वाढदिवस हे सर्व आपल्याला कमी खर्चामध्ये व आपल्या बजेटमध्ये आपल्या सेवेसाठी घेऊन आलेलं आहे. तसेच
कोविडचे कोणतेही नियम असो ते सर्व प्रोटोकॉल पाळून आपले हे शुभ कार्य केले जातील. तसेच आपल्या हॉटेलचा पत्ता हॉटेल कालवड, रुद्र फार्म हाऊसच्या शेजारी, टाकी रोड, पवार चौक. धन्यवाद. हॉटेल कालवण फॅमिली रेस्टॉरंट अँड लॉन्सचा शुभारंभ प्रसंगी नाशिक शहरातील विविध पक्षाचे राजकीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी, नातेवाईक, हितचिंतक, मित्रपरिवार मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. यांचा न्यूजसाठी प्रतिनिधी अभिषेक ताकाटे, नाशिक रोड.